केतन वेखंडे मैदानामध्ये दाखल. सलामीची जोडी गोलंदाजी ट्रॅकवरनं. प्रसाद गोलंदाजी करण्याकरिता येतोय. शिवछत्रपती गोरे आणि दुसऱ्या बाजूनं पाहिलं तर गुड्डू 11 वसुरी. सज्ज होईल आपल्या बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता. राऊंडी विकेटने स्ट्रायकिंग एंडला शुभम पाटील आहे त्याच्या विपक्षात. पहिल्या चेंडूला या वेळेला मात्र स्विच हिटचा फटका मैदानातनं. बॉल निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. शुभम पाटीलच्या बॅटमधनं आलाय मैदानात. चौकार 4. पहिल्या बॉलवर मात्र शुभम पाटीलच्या बॅटमधनं क्लासिकल स्विच हिटचा फटका बघायला मिळाला. शुभम पाटील या चौफेर फटकेबाजी करण्याकरिता ओळखलं जातं. लगेचच त्याला क्षेत्र ठेवलं होतं त्या ठिकाणी फिल्डर नेले, परंतु पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी करणं ही शुभम पाटीलची ओळख आहे. आणि त्या बॉलला फेकून दिलाय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मल्टी हिट आउट ऑफ द पार्क. षटकार 6. या ठिकाणी महत्वपूर्ण मात्र फलंदाजी या वेळेला पंचांकडे जोरदार अपील केली जाते, मात्र पंच आपल्या निर्णयावर ठाम. नॉट आउट दर्शवत असताना लेग बाईज. हार्दिक पाटील मेडेगावचं व्यक्तिमत्व आहे, यांच्याकडनं या ठिकाणी शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच. बघा सागर पाटील बघा चौफेर फेरफटका मारतायत, मैदानाची संपूर्ण देखरेख करतायत. आणि मंचावर पाहिले तर कालच्या रात्रीच्या फ्लाईटनं ज्या तिथपर्यंत पोहोचलेत हेमंत पाटील आपण पाहू शकाल. यावेळेला ओव्हर स्टेप काढून तटवण्याचा प्रयत्न आणि पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहतायत, मात्र पंच विजय बटाला सर आहेत. पंच विजय बटाला सर आहेत जे अतिशय क्विक त्यांनी या ठिकाणी दर्शवलंय. इट्स अ सेफ, इट्स अ नॉट आउट. मुख्य मंचावरनं पाहू शकाल, लाईव्ह स्क्रीनवरनं आपण पाहतोय. स्वतः हेमंत पाटील त्या ठिकाणी बसलेत. तदनंतर परेश पाटील आहेत या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, मिस्टर नितेश पाटील आप्पा. तदनंतर ब्रदर्स ग्रुपचे व्हाईस प्रेसिडेंट उपाध्यक्ष अर्थातच मयूर पष्टे आहेत. तदनंतर संकेत दळवी आहेत. हे सर्व मान्यवर या ठिकाणी आपण मुख्य मंचावर पाहतोय. हेमंत पाटील आज फ्रायडे आहे. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले, तदनंतर उडवून देण्याचा प्रयत्न. बॉल निघून जाईल सरळ. अगदी दर्जेदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. बॅकफुटला गेले, जागा बनवली, रूम बनवून या फटक्याला मात्र कन्वर्ट केलंय. षटकार 6. शेवटचा आणि अंतिम. आता मात्र या षटकामधील एक चेंडू बाकी आहे. धावसंख्या पाहिली 16. यावेळेला खाली क्षेत्र लॉंग ऑफच्या दिशेनं बॉल निघून जाईल. मिड ऑफच्या वरनं लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. चौकार.
हेमंत पाटील मुख्य मंचावर आहेत. स्वतः एक अप्रतिम खेळाडू आहेत. फक्त बॉक्स क्रिकेट जास्त खेळतात. अमेरिका येथे कार्यरत आहेत. धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहिली. पहिल्या षटकाखेरीज 20. मॅचकडे जाऊयात. नवा गोलंदाज गोलंदाजी करण्याकरिता सौरभ. गोलंदाजी ट्रॅक वरनं स्ट्रायकिंग एंडला. आता मात्र केतन वेखंडे आहेत. केतन वेखंडेच्या समोर या ठिकाणी मात्र सौरभ आहेत. नवा गोलंदाज नवा फलंदाज या दोघांमधलं बॅटल. पहिल्या षटकात शुभम पाटील नावाचं वादळ आलेलं आहे मैदानामध्ये, ज्याने तब्बल 20 धावा कन्वर्ट केल्यात. यावेळेला चेंडू अप्रतिम, मात्र पंच वळलेत. दोन्ही हात समांतर. धाव या ठिकाणी मिळेल एक अवांतर. धावफलक 21-21. सज्ज होईल पुढचा बॉल. या वेळेला स्विच हिट खेळायचं होतं. जशा पद्धतीने शुभमच्या बॅटमधनं फटके बघायला मिळतात, तसाच फटका यावेळी केतन वेखंडेच्या बॅटमधनं. बॉल वन बाउन्स ओव्हर दी रोप. चौकार. 4. केतन वेखंडे शाने सुद्धा शुभमला पाहून आपल्या फलंदाजीची आधा मात्र स्पष्ट केली आहे. फटका सजवलाय. फिल्डर येत आहेत बॉल खाली. विकेटचं होईल पतन. परतावं लागेल. केतन वेखंडेच्या खेळीचा अंत. विकेट. नवीन फलंदाज बॅटिंग करण्याकरिता विकास. यावेळेला लांब ठेवला जातोय विकास पासून बॉल. पंच वळलेत. दोन्ही हात मात्र समांतर रेषेत बाहेर येत असताना वाईड. यावेळेला विकासच्या बॅटमधनं जो स्वीट साऊंड ऐकू आलाय, त्याच्यावरनं सर्व काही स्पष्ट झालंय. बॉल सरळ निघून जाईल. अगदी दर्जेदार स्ट्रोक. षटकार. साईबाबांचं हे गीत या ठिकाणी आपल्यापर्यंत डीजे मास्टरने पोहोचवलंय. अगदी अप्रतिम चेंडू. यावेळेला फिरक बघायला मिळाली. अगदी हलक्याने बॉल स्लोवर केलाय. फलंदाज ओळखायला चुकलेत. धावसंख्या पहिली स्कोर कार्डवर जोडली जाईल, ती म्हणजेच 32 धावा स्कोर कार्डवर आहे. ज्या पद्धतीने फलंदाजी मात्र बघायला मिळते गुड्डू 11 वसुरी संघाची, अगदी दर्जेदार. यावेळेला विकासच्या बॅटमधनं पुन्हा एकदा फटका चांगला आहे. बॉल निघून जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 6. कमॉन. विकास आल्या आल्या आपल्या संघाच्या धावसंख्येचा विकास करत असताना याही वेळेला सलगचा दुसरा बॉल चाललाय स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकासच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 2 इन अ रो. सलगचे 2 षटकार मैदानात बघायला मिळत आहेत.
टायमिंग झालाय. उंची तर बरीच गाठली आहे. फिल्डर त्या ठिकाणी जज करतायत आणि कॅच कंप्लीट केली जाईल. अखेर मात्र ज्यानं विध्वंसकता ज्याच्या फलंदाजीतनं बघायला मिळाली, 8 चेंडूमध्ये 26 धावांची इनिंग मात्र संपवून यावेळी पहिला पंटर शुभम आपल्या माघारी परतलाय. वैयक्तिक त्याचा स्ट्राईक रेट नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता आलेत. गॅप मधनं बॉल चाललाय. त्या ठिकाणी फिल्डर बॉलचा पाठलाग करतायत. या मैदानाची आउटफील्ड भयंकर फास्ट आहे, परंतु आउटफील्ड पेक्षा फास्ट त्या ठिकाणी मात्र बॅटर बघायला मिळाला. विकासला स्ट्राईकला आणण्याकरिता या ठिकाणी आपली विकेट फेकली आहे. जो आपण फलंदाज पाहिला स्ट्राईकला होते त्यांनी. दीपेश नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आत. स्ट्राईक घेण्याचा मोह नेहमी म्हणत असतात की जेव्हा जेव्हा मोहामध्ये एखादा खेळाडू पडतो, एखादा व्यक्ती पडतो, तेव्हा विकेट मिळते आणि विकेट मिळाली आहे. चार चेंडू संपलेत. 52 धावा जोडल्या गेल्यात. हेमंत पाटील खूप सारा आनंद या स्पर्धेचा घेत असताना मुख्य मंचावरनं आपण पाहतोय. मयूर पष्टे आमचे मोठे बंधू आहेत, उपाध्यक्ष आहेत ब्रदर्स ग्रुपचे. या वेळेला आडव्या बॅटनं खेळायचं होतं. बॉल मात्र निर्धाव स्वरूपात विकेटच्या मागे. निशांत नवीन फलंदाज आलेत बॅटिंगला. डॉट बॉल. हे षटक, हे अंतिमचं षटक ज्या गोलंदाजानं हाताळलंय, ज्याला आपण बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करताना पाहतोय, अक्षय अगदी दर्जेदार शरीरापासून लांब चेंडू ठेवण्याचा प्रयत्न. यावेळेला आपटून टाकलेला बॉल, बॅटची एज घेतलीये आणि डाईव्ह तर मारलेली, परंतु लॉंग स्टॉपला बॉल सरा निघून जाईल. नो चान्स फॉर एनी फिल्डर. बॉल सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या 4 वाढून जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजेच आमचे स्कोरर आम्हाला कळतात 56. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 करायचे आहेत तुम्हाला 57. 18 चेंडू आणि 57 ची गरज. दुपारे बाडा टीम, चिराग रेडी रहा. संधी देऊया डीजे मास्टरला आणि पुन्हा मैदानात परतूयात. कम ऑन डीजे.
डीजे प्रतीक. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. सकाळच्या सत्रामध्ये ज्याने या मैदानावर षटकारांचा पाऊस पाडला होता तो गौरव फलंदाजी करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये, आणि त्याची साथ देण्यासाठी सौरभ आणि गौरव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्राईकला गौरव, नॉन स्ट्राईक एंडला सौरभ. गोलंदाजी ट्रॅकवरनं वाडा तालुक्यातील एक युवा प्रतिभा संपन्न गोलंदाज उदयोन्मुख खेळाडूंमध्ये ज्याचं नाव मात्र आवर्जून घेतलं जात आहे, गोलंदाजीच्या माध्यमातून तो तन्मय गोतारणे, मॅन फ्रॉम वसुरी, गोलंदाजी करण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवरनं. सकाळच्या सत्रामध्ये ज्याने तब्बल 46 धावा ठोकलेल्या तो गौरव मात्र यावेळी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता आलाय, फलंदाजी करण्याकरिता. परंतु दुसऱ्या बाजूनं ज्यानं गेल्या या 2 महिन्यांमध्ये अक्षरशः गोलंदाजीमध्ये धुमाकूळ घातलाय तो तन्मय. यावेळेला प्रचंड वेगानं पायावर आदळण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे जोरदार अपील करण्याचा प्रयत्न केला जातोय. फेक तर केली आहे, फेक थोडीशी चुकीची बघायला मिळाली त्या ठिकाणी, आणि वेगानं आपण पाहिलं तर 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. पंच आम्हाला निर्णय कळवत आहेत. विजय पटाला सर. ओ यस, लेग बाईकची त्या ठिकाणी धाव आहे. 2 धावा लेग बाईकच्या मिळतात. संघाचं खातं ओपन झालंय 2च्या माध्यमातून. मयूर पष्टे संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत असताना हेमंत पाटील स्पर्धेचा आनंद घेत आहेत, आणि सागर पाटील स्वतः आयोजक आहेत या स्पर्धेचे. रोहित आमचे मित्र वर्दी विकेटनं ब्रदर्स ग्रुपचे सदस्य आहेत, आणि मयूर पष्टे उपाध्यक्ष आहेत. जीत पाटील 1002 अध्यक्ष आज इथे उपस्थित नाही आहेत. संस्थापक अध्यक्ष आहेत हेमंत पाटील. मॅचकडे पुन्हा एकदा परतूयात. वर्दी विकेटनं गोलंदाज सज्ज होतोय. या वेळेला मात्र गौरवच्या बॅटमधनं फटका चांगला, बॉल निघून जाईल सरळ. त्या ठिकाणी प्रेक्षक दर्शवतील पंचांना, आणि पंचांचा या ठिकाणी निर्णय येतोय 1 बाउन्स ओव्हर दी रोप. आम्ही म्हणतोय की गौरव मैदानामध्ये राहिला, गौरवकडे क्षमता आहे ही धावसंख्या चेस करण्याची, तो गौरव मैदानाच्या आत बघायला मिळतोय. याही वेळेला फटका चांगला, खाली क्षेत्र, परंतु मागे फिल्डर जज करतायत. एक सिंगल तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये निघालेत, रिस्की रन त्या ठिकाणी. थर्ड अंपायरकडे डेफिनेटली थर्ड अंपायरकडे या ठिकाणी मागणी केली आहे. थर्ड अंपायर चेक करतील. सावली क्रिएशन यांच्या माध्यमातून लाईव्ह आपण पाहतोय. कल्पेश गोतारणे आणि त्यांची संपूर्ण एंटायर टीम अथक मेहनत, अथक परिश्रम, अथक या स्पर्धेकरिता मात्र खूप साऱ्या ज्या पद्धतीने त्यांचे कॅमेरामॅन अगदी अप्रतिम वर्क करत असताना या स्पर्धेकरिता थर्ड अंपायरकडे डिसिजन गेला, पेंडिंग आहे. इट्स अ नॉट आउट, इट्स अ सेफ. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. सूरज फस्टे या ठिकाणी आलेत. सूरज फस्टे ब्रदर्स ग्रुपचे सदस्य आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. ब्रदर्स ग्रुप खूप मेहनत या स्पर्धेकरिता. या वेळेला फटका चांगला, परंतु आता फसलाय. निशांत मागे येतोय. निशांतनं या मॅच मधली गोल्डन विकेट मिळवून दिली आहे. गौरव परतीच्या प्रवासाला विकेट खेळाडू बाद. नवीन फलंदाज बॅटिंग करण्याकरिता मिस्टर अजय
यावेळेला मात्र बॉल मारायचा होता कुठे, बॉल चाललाय कुठे. डॉट चेंडू कंप्लीट होतोय. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी पाहिलं जे प्रगतीपथावर आहे, ज्यामधील एक शेवटचा चेंडू इथून बाकी. यावेळेला पंचांचा इशारा या ठिकाणी षटक समाप्तीचा येत असताना. पहिलं षटक संपले आणि धावा स्कोर कार्डवर पाहिल्या तर मात्र जोडल्या गेल्यात. आमचे स्कोरर दर्शवत आहेत या ठिकाणी आम्हाला पहिल्या षटका अखेरीस 8 धावा, 8 रन्स. हार्दिक पाटील मेडेगावचं व्यक्तिमत्व यांच्याकडनं, हार्दिक पाटील आणि स्वप्नील भोपाट यांच्याकडनं या स्पर्धेकरिता आणि ब्रदर्स ग्रुप करिता शुभेच्छा येत आहेत. थँक्यू हार्दिकजी पाटील आणि स्वप्नीलजी फोपाट, थँक्यू. हेमंत पाटील संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत असताना मुख्य मंचावरनं. यावेळेला मात्र डाऊन द ग्राउंड क्षेत्रामधनं खेळलं जाते. बॉल त्या ठिकाणी लॉंग ऑनचे फिल्डर इंटरेस्टेड आहेत. एक सिंगल तर कंप्लीट केली आहे. फिक मात्र चुकीच्या एंडला. धावा पाहिल्या तर 2 मिळत आहेत. धावसंख्या 2 न वाढून पुढे जात असताना 10. सौरभ आता स्ट्रायकिंग एंडला आहे. दीपेश याला आपण गोलंदाजी ट्रॅकवरनं पाहतोय. वेगवान गोलंदाज जितक्या वेगानं आलाय तितक्या वेगानं या बॉलला फेकून दिलंय सरळ सीमारेषेच्या बाहेर. बघा मॅच कशा पद्धतीने टर्न होते याचं उत्तम प्रात्यक्षिक. म्हणून त्या 2 धावा कंप्लीट झाल्या. बॅटर स्ट्राईकला गेले ज्यांनी षटकार ठोकला, तेच बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला असते तर हा षटकार कुठेतरी वाचला असता. याच गोष्टीला क्रिकेट म्हटलं जातं. परंतु जर आणि तरला या क्रिकेटमध्ये थारा नाहीये. या बॉलला तर फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकाराकरिता 6. या वेळेला आतापर्यंतचा मला वाटतं या स्पर्धेतला सर्वात टोकलेला उंच आणि लांब अगदी दर्जेदार स्ट्रोक फलंदाजाच्या बॅटमधनं, सौरभच्या बॅटमधनं. इट्स अ फुल अँड पॉवरफुल बॉल सीमारेषा पार. षटकार 6. धावसंख्या आपण पाहिली 20. कॅमेरा स्टँडच्या बाजूला एक बाईक आहे. त्या बाईकचा मिरर आहे ना तो जरा आपण खाली करा, त्याचा रिफ्लेक्ट मंचावर येते. थँक्यू परेश पाटील दर्शवत आहेत. थँक्यू परेश पाटील यांची सुद्धा खूप सारी मेहनत आहे या स्पर्धेकरिता. पुढचा बॉल याही वेळेला 2 तर ठोकले, तिसरा टोकायच्या नादामध्ये. या वेळेला मात्र विकेटचं पतन. खेळाडूला परतावा लागेल माघारी. दीपेश बदलाई डोंगर. वर पाहिली तर
22 8 चेंडू आणि 35 ची गरज आहे. या वेळेला मात्र फटका चांगला त्या ठिकाणी येत आहेत तन्मय वेखंडे. विकेटचं पतन, माफ करा, केतन वेखंडे होते त्या ठिकाणी. विकेट मिळाली आहे. खेळाडूला परतावं लागेल माघारी. विकेट खेळाडू बाद. या वेळेला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॉल त्या ठिकाणी आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये एक कंप्लीट केली आहे. नाही, धावायला तयार नाही आहेत. येस, धाव नाकारली आहे. षटक संपलं. या ठिकाणी 2 धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या. 2 षटका अखेरीस. 22 चला चिराग गोतारणे, आपण आपला प्रवास टॉसबॉक्सच्या दिशेनं सुरू करायचा आहे. यावेळेला उंची बरीच गाठली या बॉलनं. विकास आलाय गोलंदाजी ट्रॅकवरनं. 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. या वेळेला फटका चांगला. तन्मय वेखंडे त्या ठिकाणी जज करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी जरा शुभम पाटील थोडेसे नाराज आहेत या क्षेत्ररक्षणावर. स्विचिटचा फटका. पुन्हा एकदा कॅच उडली आहे. तिसरी उडली आहे. ती तरी कंप्लीट होईल का? ती सुद्धा मैदानामध्ये ड्रॉप होतीये. अटीतटीची मॅच नाही आहे म्हणून ठीक आहे, अथवा या अशा कॅचेस एक एक धाव डोई जड झाल्या असत्या. कारण सुटलेली एक एक कॅच किती महत्त्वाची आपल्याला चांगलं माहिती आहे. याही वेळेला पुन्हा एकदा कॅच वर जात असताना आणि सलगचा 4था चेंडू होता, ज्याला झेलची संधी होती, कंप्लीट करू शकले नाही आहेत. उद्या मोठ्या मॅचेस आहेत. सिमरन 11 पाहुणीपाडा आणि जय हनुमान लखमापूर SP बिलोशी उद्या इन ॲक्शन बघायला मिळेल. त्यांच्या विपक्षामध्ये DCC डोंगस्ते, शिवकृपा गातेस आणि शशिकांत स्मृती सरसोळ. अबीर 11 RP लायन्स वाडा, काशवी 11 खरिवली, जीवी स्पोर्ट्स अब्जे आणि JJ स्पोर्ट्स गातेस असे संघ उद्याच्या दिवसामध्ये इन ॲक्शन बघायला मिळणार आहे. आणि या ठिकाणी सामना फिनिश होतोय. विजय झाली आहे टीम, अर्थातच गुड्डू 11 वसुरी. त्यांचं आपण करूयात मनपूर्वक अभिनंदन. चला तन्मय या ठिकाणी लगेच या, टॉस करून घेणार आहोत आपण. यानंतरची मॅच ही 4 षटकांची खेळली जाईल. अंतिमची मॅच ही 4 षटकांची असेल याची नोंद घ्या.